नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। देशी शिरेवाडीतील शेतात छापा टाकून तब्बल 1,19,00,000 रुपये किमतीचा गांजा व 6 लाखाचे ट्रॅक्टर हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई। साक्री तालुक्यातील पिंपळनेर पासून 3 किलोमीटर अंतरावरील देशी शिरवाडे गाव शिवारातील शेतात छापा टाकत ट्रॅक्टर ट्रॉलीतील तब्बल 1,19,00,000चा गांजा व 6 लाखाची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली। या कारवाईमुळे गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहे। पिंपळनेर तालुका साक्री येथील मोहन देवचंद साबळे हा त्यांचे देश शिरवाडे शिवारातील शेतातून मानवी मेंदूवर परिणाम घडवून आणणारा गुंगीकारक गांजा सदृश्य अंमली पदार्थ कोणत्या तरी वाहनातून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती काल पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळनेर पोलिसांच्या मदतीने संयुक्तरित्या रात्री 9 वाजेच्या सुमारास मोहन साबळे यांच्या शेतात छापा टाकला। तेथे पोपट ओंकार बागुल वय वर्ष 40 राहणार रायकोट तालुका साक्री हमखास मुक्काम मोहन साबळे यांच्या देश शिरवाडे येथील शेतात हा मिळून आला। तसेच शेतातील घराजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये काळे प्लास्टिकचे कापड बांधलेले दिसल्याने संशय आला। त्यांची तपासणी केली असता त्यात गांजा मिळून आला। चौकशीत बागुल याने हे शेत व ट्रॅक्टर ट्रॉलीतील गांजा सदृश्य मुद्देमाल हा मोहन देवचंद साबळे यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले। या कारवाईत एकूण 1,19,23,920 रुपये किमतीचा एकूण 18 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरलेला 542.73 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ व 6 लाखाची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण 1,19,23,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोपट ओंकार बागुल व मोहन देवचंद साबळे यांच्या विरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कामगिरी श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे, किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक धुळे व संजय बांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण उपविभागीय यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बगरे प्रभारी अधिकारी पिंपळनेर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटोल, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रशांत चौधरी, संजय सिंग चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम, कमलेश सूर्यवंशी, राजीव गीते व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल आहिरे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील, भरत बागुल, संदीप पावरा, सोमनाथ पाटील, दिनेश माळी यांनी केली। पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देश शिरवाडे या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची साठवण केलेली आहे अशी एक टीप आम्हाला मिळाली होती। त्या अनुषंगाने LCBच्या टीमला आम्ही इथं रवाना केला असता त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 18 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये एकूण 542 किलो गांजा आपण त्याच्यामध्ये पकडलेला आहे। त्याची मार्केटची किंमत साधारणतः 1,19,00,000 रुपये आहे आणि 6 लाखाचा ट्रॅक्टर आहे। असा 1,25,00,000चा माल आपण आज जप्त केलेला आहे। याच्यामध्ये एक आरोपी आपण अटक केलेला आहे, त्याचं नाव आहे पोपट ओंकार बागुल, हा रायकोट तालुका साक्री येथे राहणार आहे आणि हा त्या शेतामध्येच काम करत होता। परंतु याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहन देवचंद साबळे राहणार पिंपळनेर तालुका साक्री, हा फरार आहे। त्याच्या अटक करून त्याच्यामध्ये आपल्याला पुढील माल कुठून आला होता, कुठे चालला होता, कुठे कुठे साठवण करण्यात होती, याच्यामधले जे काही लिंक्स आहेत त्याचे आपण तपासामध्ये निष्पन्न करून त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत। सध्या एकूणच बघितलं तर धुळे